संत तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 2273 क्रमांकांचा अभंग आहे. अभंग असा आहे: जाणावे ते काय, नेनावे ते काय, घ्यावे तुझे पाय हेची सार. करावे ते काय, न करावे ते काय, घ्यावे तुझे पाय हेची सार. बोलावे ते काय, न बोलावे ते काय, घ्यावे तुझे पाय हेची सार. जावे ते कुठे, नव जावे ते आता, बर्वे आठवे त्या नामा तुझे. तुका म्हणे तू करीशी ते सोपे, पुण्य होते पापे आमुच्या हाते, आमुच्या मते. आपण व्यावहारिक जीवनामध्ये आपण असं नेहमी कन्फ्यूज होत असतो, काय करावं आणि काय करू नये. हे स्थिती प्रत्येक माणसाच्या जीवनात प्रत्येक क्षणी येत असते. जाणावे ते काय, नेणावे ते काय, काय जाणावं, काय नेणावं, काय विचार करावा, काय अभ्यास करावा, काय खरं आहे, काय खोटं आहे, घ्यावे तुझे पाय हेची सार. सर्व आता व्यवहारामध्ये विचार करायची गोष्ट आहे. कन्फ्यूज माइंड जे असतं ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही. कन्फ्यूज माइंड अयशस्वीतेची पहिली पायरी आहे. कन्फ्यूज माणसाने नसलंच पाहिजे. सत्य फक्त एकच आहे, परमेश्वर. जाणायचं आहे काय आपल्याला? फक्त परमेश्वर. आपल्याला काय नको आहे, काय नेणावे, काय नाही, काय जाणायचं नाही, फक्त परमेश्वरा व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कोणतीही गोष्ट करायची नाही. म्हणजे काय करायचं? परमेश्वर म्हणजे काय? नेमकी परमेश्वराची व्याख्या काय? परमेश्वर हा आनंदाचं दुसरं नाव म्हणजे परमेश्वर. सुख म्हणजे परमेश्वर. आता सुखामधून जे दुसऱ्या मार्गाने जे सुख मिळतं, सुख हे दोन प्रकारचं असतं. एक नित्य असतं आणि अनित्य असतं. नित्य सुख परमेश्वराच्या नामस्मरणातून, परमेश्वराचे गुणगानातून हे नित्य सुख प्राप्त होतं. अनित्य सुख हे क्षणिक असतं. विशिष्ट दृश्य आपल्याला डोळ्याने पाहतो आपण, ते दृश्य चांगलं वाटतं आपल्याला. कसं वाटतं? क्षणिक चांगलं वाटतं. ते दृश्य संपलं की आपल्याला आपण पुन्हा अजून आपल्या दुःखामध्ये ते दृश्य आठवून ते आपण दुःखी होत राहतो. हे जे माणसाचे जे 5 इंद्रिय आहेत, ते 5 इंद्रिय सारखे त्या विषयाच्या मागे लागलेले असतात आणि ते क्षणिक सुख प्राप्त करण्याच्या पाठीमागे असतात. डोळा रूप पाहतो, कान मधुर संगीत ऐकण्याचा प्रयत्न करतो, जिभेतून माणसाला रसना घ्यावी वाटते, चांगलं खावं वाटतं, आणि स्पर्श हा मृदू इंद्रियाला हवा असतो. श्वास जे घ्राणेंद्रिय आहे आपलं, ते सुगंध घ्यावा वाटतो. याप्रमाणे 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रिय 5 सुखाच्या पाठीमागे सारखे धावत असतात. ते सुख प्राप्त करण्यासाठी त्याला मनाचं सहकार्य लागलेलं असतं. मन त्याला सहकार्य करतं. इंद्रिय पळाले की त्याच्या पाठीमागे मन पळतं. मन पळालं की त्याच्या पाठीमागे सहाय्य करण्यासाठी बुद्धी पळते. आणि ज्यावेळेस बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते, त्यावेळेस माणूस त्याचा कार्य करण्याचा जो कृती असते तो दर्जा 0% वर घसरून जातो. कारण ते कार्य करत असताना त्याचं जे बुद्धी असते, ते बुद्धी त्या मनाच्या पाठीमागे धावलेली असते, त्या विषयाच्या पाठीमागे धावलेली असते. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी आहे, प्रश्नपत्रिका त्याच्या समोर आहे, 3 घंट्याची वेळ आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपजिल्हाधिकाऱ्याची परीक्षा देत आहे तो, आणि त्याचा तो कशात रममान झालेला आहे, मी उपजिल्हाधिकारी होणार, मी लोकांवर सत्ता गाजवणार, या प्रकारे तो कल्पनेत रममान होतो. आणि समजा मी परीक्षेत नापास झालो तर पुन्हा काय होईल, या प्रकारे तो दुधा मनस्थितीमध्ये उत्तरपत्रिका 3 घंट्यामध्ये तो वेळ, त्याचं जे चित्त आहे तो तिकडे व्यतीत करीत असतो. मी कलेक्टर होईल किंवा मी कलेक्टर होणार नाही. परंतु कलेक्टर होणं किंवा न होणं हे जर परमेश्वराच्या स्वाधीनतेने ठेवलं आणि 3 घंट्याचा पेपर तन्मयतेने चांगल्या प्रकारे जर लिहून काढला तर तो त्यामध्ये 100% सक्सेस होतो. हीच कृती प्रत्येक माणसाने कार्य करत असताना अवलंबविली तर ते कार्य त्याला चांगल्या प्रकारे करू शकतो तो, आणि त्या कार्यामध्ये त्याचा दर्जा प्राप्त होतो. आपण नेहमी कन्फ्यूज माइंड असतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जाणावे ते काय, नेणावे ते काय, घ्यावे तुझे पाय हेचे सार. महाराज म्हणतात मी काही जाणणार नाही, मी काही काय वावगं ते मी पाहणार नाही, काय वावगं काय चांगलं मला त्याची आवश्यकता नाही, मी फक्त तुझे पाय शरणागत राहणार हेच माझं सार आहे. करावे ते काय, न करावे ते काय, करायचं काय नाही करायचं यामध्ये मी कन्फ्यूज होणार नाही. घ्यावे तुझे पाय यायचं, मी तुझ्या पायात शरणागत होईल आणि हेच माझं प्रमुख स्थान राहील. बोलावे ते काय, न बोलावे काय बोलू मी, काय न बोलू, काय चांगलं काय बोलू काय नाही याची मला आवश्यकता नाही. घ्यावे तुझे पाय, माझं फक्त तुझे शरणागत हेच माझं प्रमुख ध्येय राहील. जावे ते कुठे, न जावे ते कुठे, कुठे जायचं कुठं जायचं नाही, बरवे आठविता नाम तुझे, तुझे नामस्मरण करण्यात माझं प्रथम स्थान राहील. तुका म्हणे तू करीशी ती सोपे, पुण्य होते पापे अमुच्या मते. तू जे करशील ते कार्य माझं सोपं होतं आणि त्यातून मला माझे कार्यसिद्धी होऊन जाते. पुण्य होते पापे अमुच्या मते. जरी माझ्या हातातून एखादी चुकीची कृती होत असेल अजाणतेपणाने, तरी ती सुद्धा तुझ्या कृपेमुळे ती चांगल्या प्रकारे सक्सेस होऊन जाईल. तुका म्हणे तू करीशी ती सोपे, माझ्या हातातून काही चूक झाली असेल तर तू त्यालाच तू माफ करशील, तुझ्याकडून ते चांगल्या प्रकारे कार्य माझ्याकडून होऊन जाईल आणि मी माझ्याकडून वारंवार चुकीच्या कामे होणार नाही. या प्रकारे महाराजांनी या अभंगातून अत्यंत सुंदर प्रकारे जीवन कार्य करण्याचे, जीवनामध्ये जगण्याचं तंत्र आणि मंत्र या अभंगातून सांगितलेलं आहे. आणि हा अभंग प्रत्येकाने जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून राष्ट्र, देश आणि जगाचे कल्याण होणार यात ते मात्र संशय नाही.